नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बाळाची काळजी कशी घ्यावी, तर बाळांची काळजी ही चांगल्या रीतीने घ्यावी लागते। बाळास व्यवस्थितपणे चांगल्या रीतीने सांभाळावे लागते। त्याच्या सर्व गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते। बाळ आणि बाळाची आई या दोघांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते। बाळ जन्मल्यावर बाळाच्या आईला कमजोरी आलेली असते आणि म्हणून त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची तसेच अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते। बाळ आणि बाळाच्या आईजवळील वातावरण हसत खेळत राहील, प्रेमाचं राहील, आनंदमय राहील याची सुद्धा काळजी घ्यावी लागते। तसेच कपडे असो किंवा आजूबाजूचा परिसर असो किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असो किंवा राहण्याची जागा असो याच्यात स्वच्छता आणि सुंदरता असली पाहिजे। एकूणच वातावरण हसत खेळत असलं पाहिजे। बाळाच्या तब्येतीची तसेच बाळाच्या आईच्या तब्येतीची काळजी व्यवस्थित घ्यावी। त्यांच्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि बाळास काही कमी पडणार नाही किंवा बाळाच्या आईस काही कमी पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी। वेळेवर सर्व गोष्टी द्याव्यात आणि काय गोष्टी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कराव्यात। आता जसं बाळ वाढत्या वयाचं म्हणजे जसं बाळ वाढल व मोठं होईल तशी त्या बाळाची काळजी व्यवस्थितपणे घ्यावी लागते। वारंवार बाळाचे कपडे बदलणे, तसेच बाळाच्या अनेक गोष्टीकडे लक्ष देणे, बाळास भूक लागली काय याकडे लक्ष देणे, तसेच बाळ सुदृढ आहे की नाही, बाळाला कशा त्रास आहे का याकडे लक्ष देणे, तसेच बाळाच्या आईकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते। या सर्व गोष्टीची जाणीव ठेवावी लागते। बाळाच्या आणि त्या आईच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असला पाहिजे, हसतखेळत वातावरण असलं पाहिजे। बाळासमोर करकर करू नये, भांडण करू नये, तंटा करू नये, कारण त्याच्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो। तसंच त्याच्या आईला सुद्धा करकर करू नये किंवा भांडण तंटा करू नये, गोंधळ करू नये, मोठ्याने बोलू नये, कारण त्यामुळे सुद्धा दोघांच्याही मनावर विपरीत परिणाम होतो। म्हणून वातावरण हसत खेळत प्रेमाचं, आनंदाचं ठेवलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मल्यापासून बाळ आईकडेच ठेवावे, कारण आई आणि बाळ यांच्यात प्रेमाचं नातं असतं, जिव्हाळ्याचं नातं असतं, लळा असतो आणि तो एक आनंद असतो। म्हणून बाळ हे आईकडेच चांगलं राहतं, सुंदर राहतं आणि छान राहतं, प्रसन्न राहतं। आईकडे असताना तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहते आणि जर आई दुसऱ्याकडे गेले चेहऱ्यावर प्रसन्नता राहत नाही। म्हणून बाळ आईकडेच ठेवावे। परंतु एखाद्या वेळेस जर अडचण आली असेल, अडचणीच्या प्रसंगी, कठीण प्रसंगी बाळ वडिलांकडे द्यावे, कारण आई आणि वडील यांचं प्रेम त्या बाळाला मिळालं पाहिजे। दोघांचे प्रेम मिळणं आवश्यक आहे, दोघांचा लळा मिळणं आवश्यक आहे। म्हणून बाळ आई आणि वडील या दोघांकडेही ठेवावे। आणि जर अजूनही समजा कठीण प्रसंग म्हणजे वडील जर तिथं हजर नसतील आणि अडचण निर्माण झाली असेल तर अशा वेळेस बाळ हे सासूकडे द्यावे, नसता त्या बाळाच्या आईच्या आईकडे द्यावे किंवा कोणाकडे तरी शहाण्या चांगल्या माणसाकडे द्यावे। अनोळखी माणसाकडे देऊ नये, अनोळखी माणसाची थांबू देऊ नये आणि कोणाचंही काही ऐकू नये, तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सर्व काही करावे। म्हणून बाळाच्या तब्येतीची, बाळाची व्यवस्थित काळजी घेतली तर बाळ चांगलं सुंदर होईल। अशा प्रकारे बाळाची व्यवस्थित काळजी घ्यावी। आणि तसेच बाळ जर रडत असेल तर बाळ का रडतं, कशामुळे रडतं याचं कारण शोधावे। लागलीच डॉक्टरकडे नेऊ नये, तर बाळ एक तर त्याला भूक लागली असेल म्हणून रडतं, दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जवळ आई नसेल म्हणून रडतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर त्यास काही त्रास होत असेल अथवा मुंगी चावत असेल किंवा दुसरा एखादा त्रास असेल तर ते रडतं।
म्हणून रडण्याचे कारण शोधावी आणि त्यावर उपाय करावा. लागलीच डॉक्टरकडे नेऊ नये, तर त्याची कारणं शोधून त्याचा इलाज करावा. आणि जर कारण समजत नसेल, या कारण समजूनही जर कळत नसेल, तर मात्र त्वरित डॉक्टरकडे बाळास नेणे आवश्यक आहे. कोणत्याही पाखंडी ढोंगीकडे नेऊ नका, महाराजाकडे नेऊ नका, तर डॉक्टरकडेच न्या बाळाला आणि चांगलं दाखवा. म्हणी बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. आता बाळास खास करून बाळ काय करतं की आपला अंगठा चोखत असतं, अंगठा तोंडात घालतं किंवा इतर वस्तू सुद्धा तोंडात घालतं, जसं पेन, वही किंवा इतर कोणतीही वस्तू असो तो तोंडात घालू शकते. म्हणून बाळास या वस्तू तोंडात घालू देऊ नये. पेन असो, वही असो, काही कोणतीही वस्तू असो बाळास तोंडात घालू देऊ नये, कारण त्याद्वारे अनेक जंतू बाळाच्या पोटात जातात. म्हणून बाळास असं तोंडात काही घालू देऊ नये. सर्व बाबीची काळजी बाळाची घ्यावी लागते. नियमित डोस पाजावेत, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काय काय गोष्टी कराव्यात, तसेच त्यास नियमित दूध पाजावे. त्याच्या शरीराची, अवयवाची नीट काळजी घ्यावी. वेळेवर कपडे बदलावेत, त्यास असं काही त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. अशा प्रकारे बाळाची काळजी घ्यावी. आणि बाळ जसजसं मोठं होईल तसं त्याची काळजी, तुमची जबाबदारी वाढेल आणि दोघांनीही त्याची काळजी घ्यावी. आई आणि वडिलांनी बाळाची काळजी घेणं आवश्यक आहे आणि वडिलांनी सुद्धा वेळ काढून बाळाजवळ थांबणं आवश्यक आहे, कारण त्यामुळं बाळाचं तुमच्यावरचं प्रेम वाढतं. म्हणून आई वडील यांनी बाळाकडे लक्ष द्यावे, दोघांनीही बाळास प्रेम द्यावे आणि बाळास निसर्गरम्य वातावरणात कधी कधी फिरायला न्यावे. चांगल्या चांगल्या गोष्टीकडे त्याला आकर्षित होईल असं करावे आणि चांगल्या निसर्गरम्य वातावरणात त्याला फिरायला न्यावे. जिथं त्यास मन रमेल व तिथे त्याला चांगलं वाटेल अशा ठिकाणी फिरायला नेणेही आवश्यक आहे. निसर्गाची सुद्धा हवा देणेही आवश्यक आहे. त्यामुळं बाळ सुदृढ होईल आणि मनावर त्याचा चांगला परिणाम होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बाळ 6 महिन्याचं झाल्यावर तर 6 महिन्यापर्यंत बाळास पाणी पाजू नये. 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूधच पाजावं, कारण 6 महिन्यापर्यंत बाळास पाणी वगैरे काही पाजू नये, तर फक्त आईचं दूधच पाजावं. आणि आईचंच दूध बाळाला चांगलं असतं, इथं कोणतंही नाही, फक्त आईचं दूध पाजावं. आणि परंतु एखाद्या वेळेस जर आईला दूध येत नसेल तर मात्र त्यास गाईचं दूध पाजावे, गाईचं दूध पाजावे. 6 महिन्यापर्यंत पाणी पाजू नये. 6 महिन्यानंतर बाळास पाणी पाजायला सुरुवात करावी. त्यास नारळ पाणी, डाळीचं पाणी, भाताचं पाणी अशा प्रकारे त्यास पाजावे. आणि त्यास मात्र कुठलीही आईस्क्रीम, कुल्फी, अशा आईस्क्रीम, कुल्फी असो, चॉकलेट असो, काही असो, असं काही देऊ नये. कारण फक्त बाळास घरचंच डाळीचं पाणी असो, भाताचं पाणी असो, नारळ पाणी असो हे द्यावे. बाहेरचं कुठलंही काही देऊ नये. आणि लहानपणापासूनच बाळास मोबाईलची सवय लावू नये. थोडा रडला म्हणून काही जण बाळाला मोबाईल देतात. मोबाईल हा फार घातक असतो शरीरासाठी. मोबाईलचा हृदयावर, मनावर फार विपरीत परिणाम होतो. त्याचं आकर्षण फार मोठं असतं, त्याचा प्रकाश जो असतो तो चांगला नसतो. म्हणून मोबाईल हा बाळास देऊ नये आणि मोबाईलची सवय बाळास लावू नये. म्हणून बाळास काही गोष्टीपासून बाळास दूर ठेवलं पाहिजे. म्हणून बाळाचा हट्ट करू नये, अति लाड करू नये, तर त्यास योग्य पद्धतशीरपणे हाताळलं पाहिजे. काय गोष्टी बाळापासून दूर ठेवल्या पाहिजे. अशा प्रकारे मोबाईलची सवय लहानपणापासून लावू नये. काही जण मोबाईल देतात आणि बाळ मोबाईल दिले की शांत होतं असं त्याचं म्हणणं असतं, परंतु तसं नसतं. मग याच्यामुळे त्याची भूक मरते, कारण बाळ भूक लागली तरी रडत असते. म्हणून बाळास मोबाईल वगैरे देऊ नये, आकर्षक वस्तू देऊ नये आणि अशा गोष्टीपासून त्यास दूर करावं. या मोबाईल द्यायच्या ऐवजी तुम्ही जर रडत असेल तर त्यास भूक लागली का शोधा, किंवा त्यास काही त्रास आहे का ते कारण शोधा, किंवा
किंवा त्या आई नसेल या गोष्टी सुद्धा सर्व जर गोष्टी असतील तर त्यास तुम्ही त्यास जर रडत असेल तर त्याला निसर्गरम्य वातावरणात घेऊन जा, निसर्गरम्य वातावरणात घेऊन जा. बाळाची व्यवस्थित काळजी घ्या, बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. बाळास कारण बाळास मोबाईल हानिकारक असतो म्हणून मोबाईल घेऊ नये. आईस्क्रीम खायचं तुम्ही खाऊ घालता ते घाण असतं म्हणून आईस्क्रीम असो कुल्फी असो असं खायचं काही देऊ नका. काही जण देतात त्यामुळं बाळ आजारी होण्याची शक्यता असते आणि म्हणून असं खायचं कुठलंही दुकानावरचं असं कुठलंही खायचं काही देऊ नका. तर तुमच्या घरचं चांगलं हो त्याला वाजवा किंवा हो घाला, परंतु बाहेरचं कुठलंही काही देऊ नका. आणि थोडं त्याला दात वगैरे आले, बाळास दात वगैरे आले तर त्यास थोडे चपातीचे तुकडे बारीक तुकडे खाऊ घाला. तसंच त्यास घरच्या खाण्याची सवय लावा, बाहेरच्या खाण्याची सवय लावू नका, घरच्या खाण्याची सवय लावा. तसं चपातीचे तुकडे, भाकरीचे तुकडे किंवा त्यास असं भगर असेल घरात भगर असो किंवा पोहे असो किंवा साबुदाणा असो, आज शेंगदाणे असो, खोबरं, खारीक अशा प्रकारच्या पदार्थाची त्याला सवय लावा. बाहेरच्या पाणीपुरीची, चॉकलेटची, बिस्किटची, इतर कोणत्याही गोष्टीची त्यास सवय लावू नका. दुकानावरच्या हॉटेलवरच्या कोणत्याही गोष्टीची सवय लावू नका. तर घरातल्या चांगल्या वस्तूची चांगल्या पदार्थाची त्यास सवय लावा. इथून जर त्यास चांगल्या सवयी लावल्या तर त्यास तुम्हाला मोठेपणी त्रास होणार नाही. कारण लहानपणी जर त्यास चांगल्या सवयी लागल्या सगळ्या गोष्टीच्या वागण्याच्या, बोलण्याच्या, राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या चांगल्या जर गोष्टी सवय त्याला लागल्या तर मोठेपणी तुम्हाला त्रास होणार नाही आणि ते लोक चांगलं होईल, सुंदर बनेल. म्हणून त्यास सुसंस्कार कसे लागतील आणि त्यास चांगलं वळण कसं लागतील याकडे लक्ष द्या. म्हणून लहानपणापासूनच लेकरावर चांगले संस्कार आणि वळण लागत असतं, शिस्त लागत असते. एकदा लवकर मोठं झालं की मग नंतर ते तुमचं ऐकत नाही आणि म्हणून लहानपणीच त्याच्यावर त्याला चांगलं वळण लावा, शिस्त लावा आणि सुसंस्कार लावा. आणि लहानपणीच अशा अयोग्य वस्तूची सवय त्यास लावू नका. मोबाईल आवड गोष्ट म्हणजे कोणता? एक नंबर मोबाईल देऊ नका. दुसरी गोष्ट आईस्क्रीम, कुल्फी, बाहेरचं असं काहीही देऊ नका. नंबर 3 त्याचा हट्ट करू नका. त्याच्यानंतर पुढचा की त्याचा जास्त लाड करू नका आणि त्याची मनमानी ऐकून घेऊ नका. म्हणून काय योग्य, काय अयोग्य, काय चांगले, काय वाईट हे त्यास समजून सांगा. वाईट असेल तर त्यास समजून सांगा, अयोग्य असेल तर त्यास समजून सांगा. कुठं काय असतं युक्तीद्वारे त्याद्वारे तुम्ही त्यास समजून सांगा आणि योग्य त्याच वस्तू त्यास द्या. योग्य शिस्त, वळण आणि सुसंस्कार त्यास लावा, जेणेकरून तुम्हाला मोठेपणी ते तुमचं ऐकल आणि तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जर तुम्ही त्याच्या विरुद्ध गोष्टी केल्या, त्याचा हट्ट पुरविला, त्याचा अति लाड केला, त्याने मागेल ती वस्तू दिली तर तुम्हाला ती नंतर खूपच जड जाईल आणि मग तुम्ही म्हणसाल अरे रे याच्या अगोदर जर अशा वस्तूचीच त्याला बाहेरच्या वस्तूची सवय लावली नसती तर आपल्याला ही वेळ आली नसती. कारण लेकराला एकदा जर बाहेरची सवय लागली, खऱ्या बाहेरच्या वस्तूची सवय लागली किंवा मोबाईलची सवय लागली किंवा तुम्हाला जर हट्ट करण्याची सवय लागली, जिद्द करण्याची सवय लागली तर ते लोळून घेईल, रडून घेईल, परंतु तो वस्तू ती घेईल म्हणजे घेईल. कारण लेकराचा हट्ट खूप भारी असतो. कारण एकदा तर त्याला ती वस्तू तुम्ही लहानपणापासून देत आलात आणि जर ती मोठमोठे जर दिली नाही तर तो लोळून घेईल, रडल पडल, परंतु ती वस्तू घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लहानपणीच असतं त्याला चांगलं वळण लावण्याचं, शिस्त लावण्याचं. म्हणून लहानपणीच त्यास कोणतं वाईट आहे, काय चांगलं आहे आणि कोणतं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे याच जाणीव करून द्या. आणि म्हणून बाहेरच्या कुठल्याही अशा अयोग्य वस्तूची सवय त्यास लावू नका. चांगल्या वस्तूची सवय लावा. चांगल्या वस्तूची सवय म्हणजे घरचं खायला द्या, घरच्या जेवणाची त्याला सवय लागली पाहिजे. फळांचा ज्यूस पाजवा किंवा फळं चालू घाला. शेंगदाणे, खारीक, खोबरं, बदाम याची सवय लावा, चांगलं होईल. मांसाहार करत असाल तर त्याची सवय लावा. शाकाहारी असाल तर दुसऱ्या चांगल्या पदार्थाची सवय लावा. म्हणून अशा बाहेरच्या कुठल्याही घाणेरड्या पदार्थाची सवय त्यास लावू नका.
कारण बाळ अशा गोष्टीमुळे बाळ जेवण करीत नाही आणि बाळानं जेवण नाही केलं अशक्तपणा येईल, कमजोरी होईल. म्हणून लहानपणी त्या चांगल्या संस्काराची त्या सवय लावा. आणि तसाच बाळासमोर तुम्ही निसर्ग गीत गा, देशभक्ती गीत म्हणा किंवा चांगले चांगले देवाचे गाणे म्हणा, श्लोक म्हणा आणि त्या सर्व हे ऐकून त्यास ऐकवा. भक्तिगीत, लोक भक्तिगीत, देशगीत, देवाचे गाणे, श्लोक हे त्यास ऐकवा. तसेच त्याबरोबर अ आ ई म्हणजे मुळाक्षरे, मराठी मुळाक्षरे, ABCD इंग्रजी मुळाक्षरे आणि एकदोन म्हणजे उजळणी हे त्यास म्हणून घ्या. किंवा इंग्रजीचे शब्द असतील, प्राण्याची नावं, पक्ष्यांची नावं, रंगांची नावं, अशा इतर देशाचे चिन्ह जसं म्हणजे राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फूल असे वेगवेगळ्या प्रकारचे जनरल नॉलेज त्यास ऐकवा आणि त्यास अशा चांगल्या चांगल्या गोष्टीचं नॉलेज द्या. लहानपणीच या गोष्टी घडत असतात आणि तिथून त्याला सवय लागते आणि असं जसं मोठं होईल, छान थोडं मोठं होईल त्याला समजेल आणि तेव्हापासून त्याचं मग याचं वाचन करायला सुरुवात करा आणि त्याचं वाचन घ्या आणि त्याचं नियमित वाचन घ्या. काही कॅलेंडर आणा, तक्ते आणा, अचा असो, ABCDचा असो, 1 2 चा असो, तक्ते आणा आणि त्याचं तुम्ही वाचन घ्या. तिथून त्याला चांगलं वळण लागेल आणि लहानपणापासून वाचण्याची सवय लावा. लहानपणापासून वाचन आलंच पाहिजे. भोकामध्ये सवय लावू नका, वाचण्याची सवय लावा. वाचन आलं पाहिजे, वाचन, लिखाण आणि मनन चिंतन म्हणजेच शिक्षण जेच त्यास घडवा. लहानपणापासून त्याला वाचण्याची सवय लावा, लिहिण्याची सवय लावा आणि कारण त्याला वाचन जर शिकला तर तो कोणतंही पुस्तक वाचायला हवा आणि त्याचं वाचन बनवा. अशा प्रकारे बाळाची लहानपणी जर तुम्ही व्यवस्थितपणे काळजी घेतली तर बाळ सुंदर, ज्ञानी, सुदृढ, हुशार, खजनी होईल. बाळाची चांगली नीट काळजी घ्या, बाळाच्या आईची काळजी घ्या आणि कोणाला सर्वांची काळजी घेऊन बाळाशी चांगलं बनवा. हे तुमचं कर्तव्य आहे. बाळाकडे दुर्लक्ष करू नका. बाळाच्या प्रत्येक बाबीची काळजी घ्या, व्यवस्थितपणे काळजी घ्या. अशा प्रकारे आपण आज बाळाची काळजी कशी घ्यावी या मुद्द्यावर बोललो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना कसे घडवावे, म्हणजे जर मुलगा आता समजा शाळेत जाण्याचा योग्य झाला तर तेव्हा त्या मुलाला कसं घडवायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.